श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशंकरं लोकशंकरम. वेदांतसार या पुस्तकाच्या पुढच्या सत्रामध्ये आज आपण प्रवेश करतोय. काल आपण मंगलाचरण हा भाग पाहिला. त्यात आपण असं पाहिलं की त्या मंगलाचरणातच त्यांनी वेदांताची जवळजवळ सर्व भूमिका मांडलेली आहे. आणि या युक्तीतून त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे. तसे जे नेमके त्यांनी शब्द वापरलेत, अखंड म्हणा, अवांग मनस गोचरा म्हणा, यातलं जे काही त्या शब्दाच्या बिटवीन द लाईन्स होतं तेही आपण समजावून घेतलं. आपल्याला श्लोक कालच पाठवलेत ते. मला असं वाटलं होतं की तिन्ही भाग एका वेळेला होतील, तथापि नंतर लक्षात आलं की इथे मीच अनेक जणांना गृहीत धरून चाललोय. त्याच्यामुळे थोडीशी स्पष्टता अनेक विषयांची यायला पाहिजे. म्हणून आज परत थोडासा म्हणजे कालचा एक श्लोक घेतला. आज आपण पुढे जायचा प्रयत्न करूयात. पुढचा श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचाच आहे. मागच्या श्लोकामध्ये आधी त्यांनी विषय समजावून सांगितला. या श्लोकामध्ये गुरूंना वंदन करतायत. हे जे लेखक आहेत सदानंद यती, हे त्यांच्या गुरूंना वंदन करतायत. तो श्लोक आपल्या डोळ्यासमोर आहे. अर्थ तो अपि अद्वयानंदान श्लोकोस्तमी. अर्थ तो अपि अद्वयानंदान अतीत द्वैत भानतः. मी मुद्दाम संधी वेगळे करून वाचतोय. अर्थतः अपि, ते अर्थतः हा विसर्ग आणि पुढे अ आल्यामुळे अपि मधला त्याचा अर्थ तोपि असं उच्चारण झालं. अर्थतः अपि अद्वयानंदान अतीत द्वैत भानतः गुरुन आराध्य वेदांत सारम वक्षे यथामती. मंगलाचरण झालं. आता करतायत गुरुवंदना. आता यातलं परत मुख्य सूत्र काय आहे किंवा सांगायचं काय, तर वेदांत सारम वक्षे. आता हा म्हणला तर श्लेष आहे. म्हणजे काय, वेदांत सार नावाचं पुस्तकही सांगतो आणि वेदांताचं सार सांगतो. शब्द वापरलाय असं आपल्याला म्हणायला काही अडचण नाहीये. म्हणजे वेदांत सार नावाचं पुस्तक सांगतो आणि वेदांताचं सार सांगतो. मी काल असं म्हटलं की हा जो ग्रंथ आहे हा अद्वैत वेदांताचा आहे. पण याच्यात त्यांनी कुठं अद्वैत वेदांत असं नाही म्हणलेलं. त्यांनी असं सांगितलंय की मी वेदांत सार सांगतो. आता आपल्याकडे चाणाक्ष बुद्धिमत्तेचे असल्यामुळे शंका येणं स्वाभाविक आहे की जर हा ग्रंथ अद्वैत वेदांताचा आहे तर त्यांनी का सांगितलं नाही असं की अद्वैत वेदांत सार सांग. तर मुद्दा असा आहे की हे जे त्याचे काय म्हणूयात टायपॉलॉजी त्याची ही झालेली आहे किंवा वेदांताचे जे आणखीन एक वेगवेगळे प्रकार म्हणून रूढ झालेले आहेत त्याची कारण वेगवेगळे, त्याचा काळ वेगवेगळा आहे. ब्रह्मसूत्रांवरती जेव्हा भाष्य लिहिली गेली त्या भाष्यांचा
मध्ये जे त्यांनी काय प्रतिपादन केलं, जे त्यांनी ज्या पद्धतीने पाहिलं ब्रह्मसूत्रांकडे, त्याच्यानुसार त्या त्या आचार्यांच्या नावाची काही एक असे त्याला नावं पडत गेली. आपण शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवास करतोय, त्याच्यामुळे आपण म्हणणार की आम्ही अद्वैत वेदांताचा अभ्यास करतोय. कदाचित हा झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की आता माधव विचार समजून घ्यावा, रामानुज विचार समजून घ्यावा, तर त्यांना या अभ्यासामुळे तो विचार समजणं हे अधिक सोपं जाईल. तर पुन्हा असं येतं की हे सगळं मिळून एकच सांगतात, म्हणजे त्यांना सगळ्यांना एकच काहीतरी गोष्ट सांगायची पद्धतही फक्त वेगळी आहे. त्याच्यात त्यांनी गृहीत धरलेली काही जी काय बाजू आहे ती वेगवेगळी आहे, एवढंच. त्याच्यामुळे हे एकदम काहीतरी वेगळं सांगता येईल असं नाहीये. सगळेजण वेदांत सांगतात. म्हणजे जसं आमच्याकडे म्हणजे आयुर्वेदामध्ये चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, काश्यप संहिता आहे, निमी संहिता आहे, भेड संहिता आहे. ह्या सगळ्या संहिता असं म्हणतात की आम्ही आयुर्वेद सांगतो. मग तरी त्याच्यामध्ये आम्ही काही चरक मतानुयायी असतात, काही वाग्भटा मतानुयायी असतात, काही सुश्रुत मतानुयायी असतात. ते का? जर का प्रत्येक आयुर्वेदच सांगतोय, तर ते असं आहे की चरक संहिता नावाची जी काही अग्निवेश संहितेचं नाव अग्निवेश संहिता. तर त्या ज्या काही गुरुजींनी विद्यार्थ्याला आयुर्वेद शिकवला, तो कायचिकित्सा प्रधान दृष्टिकोनातून शिकवला. सुश्रुत संहितेच्या जे काही रचनाकार होते, त्यांना आयुर्वेद शिकवला तो शल्यतंत्र प्रधान भूमिकेतनं शिकवला. त्याच्यामुळे आयुर्वेद एकच आहे, तथापि त्याला सामोरे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. आणि हे आमच्याकडे दिसतं बरं का अनेक. म्हणजे चरकाचार्य कधी कधी सांगतात की हा नाही बाबा माझा विषय, इथं तुम्हाला शल्यतंत्राची मदत घ्यावी लागेल. कधी कधी चरका संहिता असंही सांगते, काही जण असं म्हणतात की इथे शल्यतंत्र चांगलं, पण ते काही खरं नाही बाबा. मी सांगतो ते तसं केलं तर ते त्यात असे शब्द छान वापरलेत. यत्तु कर्म सुखोपायम अल्पभ्रंशम अदाहरणम. जे जी चिकित्सा उपाय आहे, अल्पभ्रंश आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन फार होत नाही, ती सांगतो. म्हणजे हे त्यांचा त्यांचा त्याच आजाराकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. जसं काल मी म्हटलं की सर्जनला पेशंट कुठलाही पाहिल्यानंतर याचं ऑपरेशन करायचं का नाही एवढी एकच त्याच्या डोळ्यासमोर भूमिका असते. करायचं असेल तर तो सांगतो करायला लागेल, नसेल करायचं तर म्हणतो काही गरज नाही सर्जरीची, फिजिशियनला दाखवा. तर ते सगळे काय करतात, सगळे मिळून मेडिसिनच करतात किंवा वैद्यकीय चिकित्साच करतात. तसंच हे आहे. मूळ श्लोकाकडे वळूयात. मंगलाचरण झालं, आता गुरुवंदन. गुरुवंदनात त्यांनी सांगितलं, मुख्य काय सांगितलं, वेदांत सारम वक्षे. वेदांत सार मी सांगतो, म्हणजे पुस्तकही सांगतो आणि वेदांताचं सारही सांगतो. आता परत त्यांनी शब्द वापरला यथामती. यथामती म्हणजे मला जसं कळलंय तसं सांगतो. हा एक विनयाचा भाग आहे. म्हणजे माझं वाक्य हे ब्रह्मवाक्य असं सदानंद येते म्हणत नाहीयेत. हे असं म्हणतायत
की वेदांताचं सार मला जसं कळलंय तसं मी सांगतो. त्याच्या आधी एक शब्द वापरतात, गुरुन आराध्य, गुरूंना वंदन करून. आता इथे गुरुला असा नाही शब्द वापरला, गुरूंना. गुरुन आराध्य, गुरूंना अनेक वचन. तर हे आदरार्थी बहुवचन आहे. इथे खूप वेळा असं होतं की गुरूंचं नाव आम्ही सर या संबोधनानेच घेतो, गुरुजी. आयुर्वेदामध्ये सर हेही नाव आहे, गुरुजी असंही आम्ही म्हणायचो. म्हणजे दातार गुरुजी, सांगलीचे प्रख्यात वैद्य, त्यांचं नाव दातार गुरुजी, कोलटकर सर. किंवा माझे गुरुजी वैद्य रमेश नांदले, हे रमेश सर. शास्त्री बुवा, म्हणजे वेणीमाधव शास्त्री म्हणून माझ्या गुरूंचे गुरु होते, त्यांना शास्त्री बुवा असं म्हणत असत, नाव घेत नसत. पण संदर्भाने कळायचं लोकांना की श्रीप्रसाद बावडेकर सर म्हणतोय, याचा अर्थ कोलटकर सर. श्रीप्रसाद बावडेकर म्हणतोय गुरुजी, ते दातार गुरुजी. मी म्हणतोय शास्त्री बुवा, म्हणजे ते वेणीमाधव शास्त्री. हे आदरार्थी बहुवचन आपल्याकडेही असतात, अशी बहुवचन. म्हणून हे शब्द गुरुन आराध्य. आता या गुरूंना वंदन करून असं सांगितलंय, आणि त्याच्यानंतर त्या गुरूंचं नावही घेतलंय आणि त्यांचं वैशिष्ट्यही सांगितलंय. काय सांगितलंय? अर्थतः अपि अद्वयानंदान. हे त्यांचं अद्वयानंद, हे त्या गुरुजींचं नाव, अद्वयानंद. याचा अर्थ काय? जी व्यक्ती अद्वयामध्ये, म्हणजे अद्वैतामध्ये आनंद. कुठला आनंद? तो जो परवा काल आपण पाहिला सच्चिदानंदापैकी, तो शुद्ध स्वरूपाचा आनंद, अद्वैत चा आनंद घेणारे, किंवा अद्वैत हाच आनंद मानणारे, किंवा अद्वैताच्या आनंदात असणारे, ते अद्वयानंद. तर ते कसे आहेत ते सांगतात. ते कसे आहेत? अर्थतः अपि. त्यांचं नाव तर घेतलं, पण ते अशा कुशलतेने घेतलं की हे जे माझे गुरुजी आहेत, ते केवळ नावाचे अद्वयानंद नाहीयेत, तर त्यांनी ते नाव सार्थक केलेलं आहे. अर्थतः अपि अद्वयानंदान, म्हणजे जे नावानेच नव्हे तर अर्थाने सुद्धा अद्वयानंद आहेत, अशा गुरूंना मी माझं वंदन करतो. एक आपण म्हणतो ना की त्याने नावाचं सार्थक केलं. बाजी प्रभू, मुरार बाजी, मी म्हणतो की त्यांनी बाजी मारली, नावाचं सार्थक केलं. अशी अनेक नावं आपण घेतो की आज या नावाचं सार्थक केलंस, असं आपण म्हणतो व्यवहारात. योग्य नाव आहे तुझं, किंवा नावाला जागलास, तरी आडनावाला जागलास असं म्हणतो आपण. आमचं नाव आमच्या आडनाव गावावरनं ठेवलं गेलं आहे. असेच काही गावाच्या बद्दल काही झालं तर गावाचं नाव राखलंस, असं आपण म्हणतो. काही चांगलं झालं आमच्या हातून तर गावाकडचे जे माझ्याही वडिलांचे काही मित्र आहेत, ते म्हणतात पोरा गावाचं नाव राखलंस.
तर हा जी छटा आहे ती तिथे अर्थता अपि थोडस एक आयुर्वेदाच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो विमार्ग गमन, थोडस बाजूला जाणार. थोडेसे बाजूला जाऊयात. अर्थाचे प्रकार पडतात. सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे 3 प्रकार केले जातात. म्हणजे पहिला असतो त्याला म्हणतात अभिधा. शक्ती म्हणतात, की आपण त्याला अर्थाचे प्रकार म्हणूयात. शक्ती, अभिधा शक्ती आणि त्या शक्तीमुळे पडणारा त्या अर्थाचा प्रकार म्हणजे वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे त्या शब्दाचा शब्दशः होणारा अर्थ. दुसरी एक शक्ती असते तिला म्हणतात लक्षणा शक्ती, आणि त्याच्यातनं जो अर्थ कळतो त्याला म्हणतात लक्ष्यार्थ. म्हणजे वाच्यार्थ सोडून किंवा न सोडता आणखीन काहीतरी वेगळा अर्थ कळतो त्याला म्हणायचं लक्ष्यार्थ. म्हणजे आपण म्हणतो अंगात शर्ट घाल, इथे आपण प्रत्यक्षात त्या शर्टात आपलं शरीर घालत असतो. पायात चपला घाल, आपण काय करत असतो व्यवहारात, चपलांमध्ये पाय कोंबत असतो. म्हणताना आपण ते असं म्हणतो की पायात चपला घाल, कृती आपली उलटी असते. तर हे जे शब्दासकट म्हणजे मूळ जो वाच्यार्थ याचा अर्थ शब्दशः होणारा अर्थ. जे मी म्हटलं नमस्कार, त्याचा अर्थ नमस्कार, किंवा तुम्हाला मी नमन करतो, हा त्याचा वाच्यार्थ झाला. आता तो ज्या मी टोन मध्ये उच्चारीन त्याच्यातनं तुम्हाला लक्ष येईल की मला तुमच्या दर्शनामुळे आनंद झालेला आहे किंवा दुःख झालेलं आहे. तर हे लक्ष्य अर्थ त्याचा आहे. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात व्यंजना किंवा व्यंग्यार्थ, सूचक अर्थ. म्हणजे बोलण्यातनं कळणारा अर्थाच्या पेक्षा लक्षणापेक्षाही काहीतरी सूचना करायची असते, त्याला म्हणायचं ध्वन्यर्थ. काव्यामध्ये ही ध्वन्यर्थ भूमिका महत्वाची, कारण काव्यामध्ये सूचकता पाहिजे ना. शास्त्रामध्ये सूचकता नको, शास्त्रामध्ये लक्षार्थापर्यंत परवानगी. शास्त्राच्या चर्चेत जर का ध्वन्यर्थ कळायला लागला तर अडचण होऊन बसेल, म्हणून शास्त्रीय चर्चेत ध्वन्यर्थ येत नाही. एक या तिन्हीच अर्थ सांगणारा एक सामान्य सूत्र सांगितलं जातं, गंगायाम घोषः. म्हणजे गंगायाम घोषः शब्दशः अर्थ गंगेवर गवळीवाडा आहे, त्याचा अभिप्राय कळला आपल्याला. पण आता गंगेवर आहे असं असतो का हो कधी, गंगेवरती गवळीवाडा असतो का? तर नाही, गंगेच्या तीरावरती गवळीवाडा असतो. म्हणजे गंगा तीरे किंवा गंगा तटे घोषा. घोषा म्हणजे गवळीवाडा. तर हा त्याचा झाला लक्ष्यार्थ. लक्षणा नावाची एक शक्ती, त्यातनं कळलेला लक्ष्यार्थ, क्षलय लक्ष्यार्थ. आता यातनही पूर्ण आपल्याला समजलं का, जसं आपण म्हणतो की वांगी कृष्णाकाठची आहेत, अर्थ कळला. कृष्णाकाठची आहेत म्हणजे कृष्णेच्या जवळपासची आहेत, हा त्यातला लक्षणाने कळला. पण सगळीच्या सगळी वांगी काय त्या कृष्णेच्याच पाण्यावरती जोपासली असेल असं काय नाही, एखाद्या कॅनावरती असतील, विहिरीवरती असतील, त्या कृष्णेच्या खोऱ्यामधली वांगी आहेत, जसा लक्षार्थ झाला. तर त्याच्या पलीकडेही काहीतरी सुचवायचं असेल, जसं इथे सांगितलं गंगायाम घोष, म्हणजे याच्यात सुचवायचं काय,
की अहो ते गंगेचं पवित्र पाणी पिऊन ज्या गायी किंवा म्हशी दूध देतात ते सुद्धा तसंच पवित्र असतं का नाही? म्हणजे हे आमचं जे दूध आहे ते त्या पवित्र गंगा मातेचं पाणी पिऊन दूध देणाऱ्या गायींचं दूध आहे. म्हणून त्याच्यामध्ये एक शैत्य आहे, एक पावनत्व आहे. हा झाला त्याचा ध्वन्यर्थ, सूचकता. तसंच कृष्णाकाठची वांगी आहेत म्हणल्यानंतर त्या कृष्णेच्या खोऱ्यातली आहेत इथपर्यंत आपल्या लक्षात नाही कळलं. पण त्याचा सूचकतेने काय कळलं? त्याचा आकार कळला, त्याची चव कळली. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे एका ठिकाणी म्हणतात की ही जमीन एवढी सुपीक की वांग्याची भाजी खाऊन चूळ भरा, वांग्याची रोपं उगवतील. तर हे म्हणजे फक्त त्या कृष्णाकाठच्या वांग्यांचं वर्णन नसून तिथल्या माणसांच्या मनोवृत्तीचं, दिलदार मनोवृत्तीचं, मातीच्या सुपिकतेचं इतकी सगळी वर्णन त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. ही सूचकता. हे आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. इथे मात्र अर्थतः म्हणत असताना या शब्दाचा जो वाच्यार्थ होतो तो सिद्ध करणारे असे आमचे गुरुजी होते, अद्वयामध्ये आनंद घेणारे. आणि तो का आनंद त्यांना झाला होता? अतीत द्वैत भानत. त्यांचं द्वैताचं भान अतीत गेलं होतं. अतीत म्हणजे काय? दूर गेलं होतं. द्वैताचं जे भान आहे ते दूर गेलेलं होतं. आता इथे फरक पण लक्षात घ्या. नष्ट झालेलं होतं म्हणलेलं नाहीये त्यांनी, दूर गेलेलं होतं. कारण असं असतं की इथे आपल्याला व्यवहारामध्ये पदोपदी त्या द्वैताचं किंवा अनेकत्वाचं जाणीव होत असते. म्हणजे हा मी आहे, ही ती व्यक्ती आहे, हा छोटा लाईट आहे, हा मोठा कॉम्प्युटर आहे, याच्याकडं आयफोन आहे, माझ्याकडं अमुक फोन आहे, माझ्याकडं तमुक पेन आहे, त्याच्याकडं तमुक पेन आहे, किंवा या सगळ्या गटामध्ये माझ्या एकट्याकडेच आयफोन आहे, किंवा माझ्याकडं अमुक अमुक गाडी आहे, इतरांकडे नाहीये. ह्या सगळ्याचं एक अस्तित्व आपल्या व्यवहारामध्ये पदोपदी आपल्याला समोर येत असतं. तर ते ज्यांचं दूर जातं, म्हणजे थोडक्यात त्यांना अशा काहीतरी गोष्टींनी काही त्यांची काय म्हणूयात आपण, आजच्या काळातला लोक आवडता शब्द म्हणजे ॲटिट्यूड मध्ये जात नाहीत ते कुठले. ते अतीत द्वैत भानत. म्हणजे ते समजा मंडईत गेले तर ते म्हणतील अरे ही सगळी हे सगळे आंबेच आहेत ना. पण आपलं द्वैत भान असल्यामुळे आपण हे रायवळ आहेत, हे हापूस आहेत, हे हापूस मध्ये सुद्धा हा रत्नागिरी आहे, हा कर्नाटक आहे, हा देवगड आहे, इतकी आपली तयारी असते. पण ते पाहताना या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हो आंबे आहेत, बटाटे आहेत, फळच आहेत. या एका वेगळ्या भूमिकेतनं म्हणजे त्यांचं द्वैताचं भान दूर गेलेलं असतं. मी अगदीच व्यावहारिक उदाहरण देतोय. खरंच मी एक सूत्र म्हणलं होतं, वृत्तिका इत्येव सत्यम. ते असं ज्यांचं भान दूर गेलेलं आहे त्यांना ते त्यातल्या सगळे ते कुंभारवाड्यात गेले तरी त्यांना त्यातले मृत्तिका इत्येव सत्यम हे कळतं. बाकी आपण व्यावहारिक सांसारिक माणसं, हा माठ केवढाचा, हा काळा, हा पिवळा, हा आणखी लाल मातीचा, त्याचा नळ चांगला आहे, या
आपल्या व्यावहारिक गुंत्यामध्ये असतो, ते त्याच्या पलीकडे जाऊ शकतात. तर असे जे गेलेले होते, अतीत द्वैत भानत, फरक लक्षात घ्या. द्वैत भान यांचं अतीत गेलेलं आहे, दूर गेलेलं आहे. रोज पदोपदी अनुभव घेतायत ते, त्याच्या पलीकडे विचार करू शकतात असे ते गुरुजी. अगदी आपली आजच्या काळातली उदाहरणं सांगायची तर आपण पाहिलेले नाहीयेत. तथापि रामकृष्ण परमहंस म्हणजे या पिढीने किती जणांनी पाहिले असेल मला जरा शंका आहे. रामकृष्ण परमहंस असे होते. किंवा अगदी थोडेसे अलीच्या काळातले म्हणले तर आपल्याकडे गजानन महाराज, स्वामी स्वरूपानंद किंवा स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, आमच्या तनकवडीचे शंकर महाराज, ही अशी काही व्यक्ती होऊन गेल्या की त्यांचं ते द्वैताचं भान संपलेलं होतं. अशी जे होते अद्वयानंद म्हणून ते नाव सार्थक करत होते. अशा गुरूंना मी वंदन करतो. आता हे अनेक वचन वापरायचं कारण अदरार्थी बहुवचन हे पण आहे, आणि आपल्याकडे मधल्या काळात म्हणजे जरा थोडस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुरूंचं किंवा पतीचं किंवा वडिलांचं, कधी मोठ्या भावाचं सुद्धा नाव घ्यायची पद्धत नव्हती. आपण जुन्या काळातली कादंबऱ्या वगैरे पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की कुठे आहेत अमुक अमुक, पगडी आलेली नाहीये अजून. तर पगडी आलेली नाहीये म्हणजे हे आलेले नाहीयेत आमचे. किंवा आपण जुन्या काळातल्या त्या सिरियल पाहिल्या असेल तर इकडून येणं झालं, असे शब्द त्या मातोश्री रमाबाई आणि माधवराव पेशव्यांची जी सिरियल होती त्याच्यामध्ये असे शब्द होते. फार पूर्वीची कथा सांगतोय मी, ती त्या काळातली पद्धत होती. तसंच इथे यांनी गुरूंचं नावही वापरलंय आणि ते अदरार्थी बहुवचनही वापरलं. इथे मंगलाचरण संपलं आणि आता साक्षात आपल्या मूळ विषयाला आरंभ झाला. मी सांगितलं की हे कायम जुन्या काळातले ग्रंथ म्हणा आपली भूमिका आधी स्पष्ट करतात. की आम्ही जे म्हणू घातलं कोर्टातले आपण कागदपत्र पाहिले, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की फिर्यादी अमुक अमुक याच्या पुढे यांना फिर्यादी म्हणण्यात येईल, याच्या पुढे यांना आरोपी म्हणण्यात येईल. म्हणजे पुन्हा पुन्हा ती सगळी नावं वापरायची नाहीत. जागा म्हणल्यानंतर अमुक 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 संदर्भाने जिचा नामनिर्देश होतो ती जागा किंवा प्रॉपर्टी असं ते त्यांनी आधी स्पष्ट केलेलं असतं. आमचे रिसर्चर जे आम्ही आहोत ते सगळे त्याला म्हणतात ऑपरेशनल डेफिनेशन. ऑपरेशनल डेफिनेशन म्हणजे माझ्या या थिसिसच्या चौकटीमध्ये तो त्या भूमिकेतनं त्या सगळ्या पुढच्या थिसिसचा किंवा प्रयोगाचा आनंद घ्यायला लागतो किंवा परीक्षण करायला लागतो जे काही करायचं असेल ते. तसं इथे त्यांनी पहिल्यांदाच सूत्र सांगितलंय, वेदांतो नाम. वेदांत सार शब्द आहे आपला, वेदांताचं सार. तर मग सार सांगताना वेदांत म्हणजे काय, तर वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम तदुपकारिणी शारीरिक सूत्रादीनीच. आता इथे शब्द समजून घ्यायचा. उपनिषद प्रमाणम, वेदांत म्हणजे कोण, तर ज्या शास्त्राला उपनिषद हे प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे मी सांगितलं इंग्लिशमध्ये टूल्स ऑफ व्हॅलिडेशन. एखादी गोष्ट सिद्ध करण्याची जी काही यंत्रणा, मापन यंत्रणा, मोजपट्ट्या, त्याला म्हणायचं प्रमाण. असे किती प्रमाण आहेत, तर मुख्य प्रमाण प्रत्यक्ष अनुमान ही त्यातल्या मुख्य प्रमाण. आम्ही आयुर्वेदवाले किंवा मीमांसक आणि वेदांती शब्द प्रमाण किंवा आप्त प्रमाण हे एक प्रमाण मानतो, जास्तीचं मानतो.
ते सर्वश्रेष्ठ प्रमाण मानतो शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणापेक्षाही. याच्या चर्चेत नको जायला आपण, की शब्द प्रमाण आम्ही प्रत्यक्ष प्रमाणापेक्षाही मोठं मानतो. आयुर्वेदवाले मीमांसक आमच्यापेक्षाही गट्टर आहेत, आणि अर्थातच वेदांती सुद्धा म्हणजे उत्तर मीमांसक. अर्थात ते आमचं शब्द प्रमाण म्हणजे कुठलं? आयुर्वेदाचं शब्द प्रमाण म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता. तसं यांचं शब्द प्रमाण सगळ्यात मोठं कुठलं? वेदांताचं तर उपनिषद प्रमाण. म्हणजे उपनिषदाच्या मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावरती चर्चा नाही, तो फुल स्टॉप, तिथं चर्चा थांबली. म्हणजे पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की आम्ही ना बालगंधर्व जे गायचे त्याला गाणं म्हणायचं, आणि लोकमान्य टिळक जे म्हणतील त्याला विचार म्हणायचं. सोपं करून टाकलं. गाणं कशाला म्हणतात? बालगंधर्व जे गातात ते गाणं, आणि त्याला मंगळवारी केसरी याचा, केसरीमध्ये जे विचार मांडले जातात ते विचार. सोपं आपलं. तो मुन्नाबाई नावाचा चित्रपट आहे, त्यात गमतीदार तो सीन आहे मुन्नाबाई 2 मध्ये. तो डॉक्टर म्हणतो मला तर कुठं दिसत नाही ते गांधीजी. तो सर्किट सांगतो की भाई सांगतोय ना, म्हणजे ते आहेत, ते तिथे बसलेले आहेत. तर हे असं श्रेष्ठ प्रमाण, त्यालाही दिसत नसतात. तो सांगतो की भाई ज्या अर्थी सांगतोय भाईला दिसतात म्हणजे ते आहेत. आपल्याला आठवेल तो सीन, नमस्कारही करतो त्यांना. तशी प्रमाणांची संख्या प्रत्येकाची वेगळी आहे. हे चारवाक दर्शन म्हणून जे नास्तिक दर्शन आहे, तर म्हणतात प्रत्यक्ष नावाचं एकच प्रमाण आहे, बाकी काही खरं नाही तुमचं. त्यांची भूमिका. अनुमान नावाचं एक प्रमाण मानलं जातं, म्हणजे तर्क. तर्क म्हणजे अनुमान. एखादी गोष्ट वारंवार बघून 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 10 वेळा पाहिलं की इथे या पर्वतावरती धूर येतोय, 50 वेळा पाहून झाल्या आतापर्यंत, ज्या अर्थी धूर येतो त्या अर्थी तिथे अग्नी कुठेतरी असला पाहिजे. म्हणजे मग आता आम्ही म्हणणार की इथे या यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी अयम पर्वतो वन्यमान धुमावतो. या पर्वतावरनी ज्या अर्थी धूर येतो त्या अर्थी तिथे कुठेतरी आग लागलेली असली पाहिजे. हे अनुमान झालं. त्याच्यानंतर उपमान. हा कोण आहे? तर गवा कसा असतो? अरे गाईसारखा असतो गवा. बर, कळलं, हे उपमान झालं. हे रामारावणाचे युद्ध कसे झाले? रामारावणाच्या युद्धासारखे झाले. हा एक अलंकारपणे बर का. गगनम गगनाकारम, आकाश कसं आहे? आकाशासारखं आहे. त्याचीच तो उपमा त्याला देता येते. तर तो एक काव्यशास्त्रातला अलंकारपण, पण ते एक प्रमाण पण आहे. परत त्याच्या उपमा अलंकार कधी आणि प्रमाण कधी याच्या चर्चेत आपण नको जायला. आयुर्वेदाच्या लोकांसाठी मी त्याचं विवरण केलेलं आहे, इतरांना त्याची काही फार आवश्यकता नाही, अन्यथा चर्चा हवी. आयुर्वेदाच्या लोकांनी एक युक्ती नावाचं आणखीन एक वेगळं प्रमाण मानलंय. युक्ती, त्याची चर्चा नको करायला. मीमांसकांनी एक अर्थापत्ती नावाचं आणखीन एक प्रमाण मानलंय. थोडक्यात सांगतो, अर्थापत्ती म्हणजे हा जो जाड आहे ना माणूस, आपल्याला जो व्याख्यान देतो श्रीप्रसाद भावडेकर नावाचा, हा जाड माणूस दिवसा जेवत नाही बरं का. आता हा जाड आहे आणि दिवसा जेवत नाही, याचा अर्थ काय होतो? हा रात्री कचकून जेवत असला पाहिजे. तर हे झालं अर्थापत्ती. आता हे मीमांसकांच्या चौकटीत बरोबर आहे, कारण ते सगळ्या गोष्टी एकच बोलतात की हे वेदात सांगितलेलं आहे का, तर हो, नाही तर नाही. त्यांच्या मते ब्लॅक अँड व्हाईट स्पष्ट आहे. पण असं आपण व्यवहारात करू शकत नाही ना. म्हणजे डॉक्टर म्हणून एखादे मी माणूस म्हणला की अहो जाडी वाढली, मी तर दुपारी जेवत नाही, तर मला ते एकच हा रात्री जेवत असला पाहिजे असं नसतं. मला आणखीन त्याची 50 कारण लक्षात घ्यायला लागतात जेव्हा तो पेशंट म्हणून माझ्याकडे येतो तेव्हा. त्याच्यामुळे अर्थापत्ती हे आमच्याकडे आम्ही एक साधन म्हणून वापरतो, प्रमाण मानत नाही आयुर्वेदाचे लोक. पण मीमांसक ते प्रमाण मानतात. तशी अनुपलब्धी असं एक प्रमाण मानतात काही जण, आम्ही मानत नाही. त्यामुळे प्रमाणांची संख्या वेगळी. तर इथे त्यांनी काय सांगितलं की उपनिषद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण. आणि पुढचा भाग शारीरक सूत्राण. शारीरक म्हणजे शरीरात राहणारा तो शारीरक म्हणजे कोण? ब्रह्म चैतन्य.
म्हणजे ते ब्रह्मसूत्र. जे ब्रह्मसूत्र, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि आदी म्हणजे भगवद्गीता इत्यादी. तर ही ज्यांचं प्रमाण आहे तो वेदांत. म्हणजे थोडक्यात वेदांत म्हणजे काय? क्रमांक एक उपनिषद, क्रमांक दोन ब्रह्मसूत्र आणि क्रमांक तीन भगवद्गीता इत्यादी. तर ते इत्यादीमध्ये काय काय येतं आपण शांतपणे पाहू. आत्ता फक्त भगवद्गीता एवढाच एक मुद्दा डोळ्यासमोर ठेवूया. मला वाटतं हा आजचा आपला एवढा भाग पुरेसा आहे. आज आपण काय काय पाहिलं त्याची उजळणी करू. आपण असं पाहिलं की सदानंद यतींनी आपल्या गुरुजींना वंदन केलेलं आहे. त्यांचं अद्वयानंद हे नाव कसं सार्थक आहे हे सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्याच्यातनं त्यांनी जी काही अद्वयाचा आनंद म्हणजे एक भूमिकाही सांगितली आपल्या लक्षात आलं असेल तर, की माझे गुरुजी अद्वैती होते याचा अर्थ मी तिकडे चाललोय बरं का. ही थोडीशी भूमिकाही सूचित केली आहे, सांगितलेली नाही, सूचित केली. इथपर्यंत आपण मंगलाचरणामध्ये हा द्वंद्वर्थ पाहायला अडचण नाही, शास्त्रामध्ये नाही पाहायचा तो. त्याच्यामध्ये अतीत द्वैत भानत ही भूमिका समजून घेतली, की द्वैताची जाणीव तर सकाळ दुपार संध्याकाळ होते, पण त्याच्या पलीकडे गेलेले आहेत अतीत द्वैत भानत. हे पण पाहिलं. मी काही व्यावहारिक उदाहरणं याच्या काळातली सांगितली आणि वेदांताची व्याख्या पाहिली. मी थोडक्यात त्या रागाचं चलन सांगितलं, आरोह अवरोह सांगितले. आता याच्या पुढे आपल्याला त्यातले बारीक सारीक त्या रागाचे अलंकार पाहिजेत किंवा त्यातल्या रागाचा तो खुलवायचा आहे. आज थांबूयात. उद्यापासून आपण त्यातल्या पूर्ण पुढची वाटचाल ही सुरुवात करूयात. आज थांबू.